आषाढी एकादशीसाठी विठुरायाच्या ओढीनं अनेक पालख्या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना छत्रपती संभाजीनगरच्या एका शाळकरी मुलानंही आपली वारी प्रतीची ओढ आपल्या कुंचल्यातून साकारली आहे। फुलंब्री तालुक्यातल्या गणोरी गावातून निघणाऱ्या वारीतून प्रेरणा घेत पृथ्वीराज जाधव या मुलानं 3 वर्षांपूर्वी अक्षरवारीला सुरुवात केली। गावातून वारी निघाल्यापासून ते वारी आषाढी एकादशीला पंढरपूरला दाखल होईपर्यंत वारीच्या विविध टप्प्यांवरची मोहक चित्र तो रेखाटतो। सुवाच्य अक्षर आणि वेधक चित्र यांचा मिलाफ असलेल्या त्याच्या या अक्षरवारीच्या माध्यमातून आतापर्यंत 7,000हून अधिक चित्र रेखाटून झाली आहेत। वारकरी, वारी, विठुराया आणि रिंगण असे अनेक विलोभनीय प्रसंग त्याच्या या चित्रातून आपल्यासमोर हुबेहूब उभे राहतात। त्यानं रेखाटलेली चित्र त्यांचे वडील विविध समाज माध्यमांवरून प्रसिद्ध करतात। त्याच्या या कलेला थेट ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखक महावीर जोंधळे यांनीही दाद दिली आहे। आणि चित्र काढत असतानाच त्या दरम्यान आमच्या गावातून आषाढी एकादशीची दिंडी निघाली आणि मी दिंडीत बघितलं वारकऱ्यांचे वेगवेगळे त्यांचे पेहराव कसे असतात। मग त्याच्यातून मला कल्पना सुचली की आपण तर दिंडीला जाऊ शकत नाही शाळा असल्यामुळे, मग घरूनच आपण काहीतरी दिंडीमध्ये हे करायला पाहिजे, म्हणून मला अक्षरवारीची कल्पना सुचली। आणि मी ज्या दिवसापासून दिंडी चालू झाली त्या दिवसापासून तर आषाढी एकादशीपर्यंत दिंडी पंढरपूरला पोहोचेपर्यंत रोज नियमितपणे चित्र रेखाटत गेलो आणि त्यामुळे मला प्रोत्साहन मिळत गेले आणि अजून पण मी दरवर्षी ते चित्र रेखाटतो वारी चालू असताना।